आपल्याला आताही संधी आहे, पण फक्त ते त्याचं रांगेचं ते जे आहे का नवरा बायको म्हणजे जोडीनं त्याने ते जोडीनं जे बोलवलं होतं समजा ते कर्जमाफीचं थंब लावायला, ती एक आठ त्यानं शिथिल केली आणि एकदा 7-12 कोरा केला की त्याचा पिछाच सोडतो आपण. काय दुबार ते मुख्यमंत्री नकोच आपणाला, काय दुबार ते मुख्यमंत्री नकोच आपणाला. आपण तसं काहीतरी करणार आहोत. आणि आपण कोण बनेगा करोडपती ह्या स्कीम ते टीव्हीवर एक हे होतं बघा, कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाप्रमाणे कोण बनेगा शेतकरी बनेगा करोडपती पीक विम्याच्या माध्यमातून एकदा तरी आपण दुधगाव महसूल मंडळाला दाखवून देऊ की काय म्हणतात त्याला, शेतकरी बनेगा करोडपती. अशा प्रकारचं आपण भविष्यात बीज पेरलेलं आहे. 1 वर्ष लागलं, 2 वर्ष लागले, 3 वर्ष लागले. मला आज सकाळी थोडीशी ते हे झाली होती, पण ते त्याच्यानंतर वाटलं की हे चालू व्हायला आणि ते असलंच पाहिजे थोडंफार. पण आपण याच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि पीक विम्याचा वेगवेगळ्या परिषदा सुद्धा आपण आयोजित करणार आहोत. आणि यापुढे आपण ते जे काही मार्च मधली जी परिषद आहे ती मंडळापुरती नव्हे तर अर्धा ग्लास नव्हे तर भरून गेला ग्लास ही पूर्ण जिंतूर तालुक्याची परिषद असली पाहिजे. आणि त्या परिषदेमध्ये जिंतूर तालुक्यातला शेवटचा शेतकरी सुद्धा आपला त्याच्यामध्ये असला पाहिजे. मार्च, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च आपल्याला 2 महिने म्हणजे 64 दिवस भेटतात भाऊ. त्याच्यात त्या 64 दिवसामध्ये आपण शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि ती परिषद त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत. आज या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. तत्पूर्वी जे काही आपल्या परिषदेला नियोजन आणि नियोजनाच्या मी एक दरवर्षी केंद्रबिंदू म्हणतात तसे सुधीर बिंदू आज सुधीर बिंदू या ठिकाणी मी पूर्वीपासून 1-1.5 महिन्यापासून त्याच्या संपर्कात आहे. त्यापूर्वी मी आमच्या हेमचंद्र भाऊ शिंदेना सुद्धा मी म्हणलो होतो एक कार्यक्रम आपल्याला ठेवता येते का भाऊ, आणि त्या ऑक्टोबर मध्ये तुम्हाला फोन केला होता मला आठवत आहे. तेव्हापासून माझ्या मनामध्ये एक संकल्पना होती तो शेवटच्या शेतकऱ्याला सुद्धा आपल्या 22,000 शेतकऱ्यापैकी 11,000, 10,000, 5,000, 2,000 किमान मी शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही रात्री आकडा काढला किमान 1000 तरी हे का नाही त्या 1000 तरी शेतकरी त्याच्यामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये आले पाहिजे, परिषदेमध्ये आले पाहिजे. याकरिता आम्ही रात्रपर्यंत नियोजन केलं. प्रत्येकाला फोन केले. मी जवळपास 14,000 शेतकऱ्याला मेसेज टाकलेत भाऊ. माझ्या मोबाईल मध्ये बघू शकता तुम्ही. 14,000 शेतकऱ्यापर्यंत माझे मेसेज, तुमचा व्हिडिओ 14,000 शेतकऱ्यापर्यंत गेला. 14,000 मोबाईल नंबर दुधगाव महसूल मंडळातले माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे. 14,000 शेतकऱ्याला डायरेक्ट. आता प्रत्येक गावाचा समजा आता मी पिंपरी काढलं तर पिंपरीमध्ये माझ्यापाशी 610 नंबर आहे. 610 शेतकऱ्याला एकदाच मेसेज जातो, त्याला ते हे बनवलं ब्रॉडकास्ट. दुधगाव मध्ये जवळपास माझ्यापाशी 2711 नंबर आहेत. 18 आज 7 वाढले असे जवळपास मी ते बल्क एकदा टाकून गेले की त्याच्यापर्यंत पोहोचून जातो. सुधीर भाऊच्या बोलण्यापूर्वी मी या ठिकाणी आपले तात्या घोळवे यांचा सत्कार राहिलेला आहे कार्यक्रमामध्ये. मी त्यांचा या ठिकाणी तत्पूर्वी या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी करून घेतो आपण. या बालाजी सुधीर भाऊच्या हाताने.